चांगला जोरानं धक्का मारणे. एक कदम समोर नाही गेली गाडी. हो, आपण माणसासारखा माणूस ती गाडीवर बसते आणि मी बाईची जात धक्का मारू. पण गाडीला धक्काच नव्हता माराचा तर तुझ्या बापाला चांगली फॉर्च्युनर का नाही घेऊन देऊ म्हणलीस? ते स्कूटी दे घेऊन कबाडीतून. तुझी अवकात होती तर तू का नाही घेतलास रे? नशे ना माझी अवकात तर मग घे मार धक्का. चोबाडी लमची, चल मार धक्का. पाय कमी कूद नाही तर हकशील देतीस. जी अरे बाबा, माझे जाणं धक्का मारून नशे होत. तुम्हीच मारा धक्का. लग्नाच्या पहिले तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत का मी तुमच्या सुखा दुखात साथ राहीन. लमचे तू तर फक्त सुखात साथ राहतेस, दुखामध्ये तर ढोंगण दाखवून परतेस. खेळ मी गाडी चालवता तुम्ही आणि बोंबलत्या माझ्यावर. रुंडिंगाच्या पहिले नाही पाहता आला का तुम्हाला गाडी चालू आहे का नाही? तर ती बीच रस्त्यामध्ये अशी बंद पाडला तर तुमचे कालच या गाडीला पाहिलो 750 रुपये लावलो. चांगली सर्व्हिसिंग ना आईले टाकलो तरी हे कबाडीतून आणलेली गाडी बंद पडली. माझ्या सासऱ्याला म्हणलोय का सासरे बुवा मला हे स्कूटी घेऊन देण्यापेक्षा एखादी बुलेट घेऊन द्या म्हणून. तर बहीण माय टकल्या वऱ्या वऱ्या पाये. बरा झाला त्याला म्हणलो नाही का मला फॉर्च्युनर घेऊन दे म्हणून. काही तर लंबात झाला असता सीधा. माझ्या बापाला काही नको म्हणा, तुझ्या बापाची आरती वाढतो. काही नको म्हणा म्हणते. चल मार धक्का. मग मी जेवण नाही आलो तर का झालाय? रस्त्यामध्ये भजे दडपलीस तरी भजे दडपून झाल्यावर आलू बोंडाई मागवलीस. लमची सकाळ पासून खाऊनच राहिली तरी म्हणते का मी जेवण नाही आलो. ते पाय लमची एवढ्या भर रस्त्यावर तू पाजून राहिलीस. लमचे माझी काही इज्जत आहे का नाही? मला लोक का म्हणतील? पादरी बायको भेटली म्हणतील ना. लोक जसे काही पादतच नाही, ढोंगणात हवा भरून ठेवतेत. हे लोकायला टाक खड्ड्यात, तू धक्का मार. अजी थोडशा दूर तुम्ही चालवा ना पायी पायी. समोर एक गॅरेज आहे, तिथे दाखवून पाहूया गाडीला. जेवढे पैसे या गाडीला लावलो ना तेवढ्या पैशामध्ये नवीन गाडी येत होती. का करतेस? माझा असा जीव होताय का तुम्हा दोघे बापले केलं? चांगला पट्ट्यानं पेड सवा. तुम्ही मले म्हणता तर म्हणा, माझ्या बापाला काही नाही म्हणाचा. जावयाची अशी सोय लावते. मग जावई रुसला तर बोंबलाल टकल्या. पहिली वेळ जावई त्याच्या घरी जाऊन राहिला, चांगली कार पाठवायला पाहिजे झालं. नाही म्हणते जावई न तुमच्या फोन पे वर 50 रुपये मारलो, पेट्रोल टाकून याल आमच्या गावी. का आंबा करू यायच्या गावी येऊन? नव्हता याचं तर काय लाल्या, मी गेलो असतो एकटी. मला का सबक होता काय तुझ्या गावी येवाचा? तमची घरी राहून चांगल्या पबजी मध्ये गोळ्या मारलो असते ना. ती उन्हात आणा तसा भाजत नसतो बसलो. पैन मालमचा कालच मीने मेकअप केलो, चांगला स्क्रब ग्रुप लावून मागलो आणि कंपनी मध्ये कारा होऊन राहिलो. तुम्हाला कुठे जायच्यात पोरी पाहिलं? झाला ना तुमचा लगन? लगन झाला तर का झाला? का रोजही वांगा भातच खाऊ? कधी कधी पनीरही खावा लागते. मा नको म्हणू भोंगाडे, धक्का मार धक्का. करून पहा ना गाडी चालू. फोन घेऊन जाईल तर थांब करून पाहितो. ते पहा झाली ना चालू. बस बस लवकर बस, काय तर लमची हे लवकर बंद पडेल. चला चला पटकन चला. अरे बापा, जावई आले. ए सवितीचे माये, ऐकतेस काव? अव पाय धुवाले पाणी घे. आपले जावई आले. वा जावई, उतरा ना गाडीवरून, उतरा ना. हे तुमची पोरगीच नाही उतरून राहिली तर मी कसा उतरीन जी? तुमच्या पोरीची ढुंगण चिपकली वाटते माझ्या गाडीच्या सीटला. ए सविते, पाय लागू पप्पाजी. जीती रे बेटी, जीती रे. टेन्शन नको घेवा सासरे बुवा, ते जिवंतच राहायचे. भोंगाडी मला मारते का कान? बाबा सवितीचे माये, अबा काहो करायला गेली रे? पाणी घेवाची तर जा बर सविते, आपल्या मायेला आवाज दे बरं. हो बाबा. अबा जावाई उतरा ना. का करूची उतरून? साऱ्या सकार पासून निघलो ना मी. आणि माझी सासूबाई मला पाय धुवायला पाणीच नाही आणून राहिली. मी जातो वापस. अजी नाही नाही नाही, तसा नाही. तुम्ही लवकरच रुसत्याची बापा. बरोबर आहे ना जी, रुसून येते का? लग्न झाला तेव्हापासून पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी. लग्न मागच्याच महिन्यात झाला ना. तर तेच सांगत आहो ना, मागच्या महिन्यामध्ये जावई जावई म्हणू म्हणू तुम्ही चण्याच्या झाडावर चंगवल्या. ना आता माझी सासूमाई मला पाय धुवायला पाणी नसे देत तर मग मी रुसून येते का बरं? ते पाय तुमची पोरगी गेली, तेही तिथे जाऊन पचली. दोघही मायले की आता मस्त गोष्टी खपालत असतील. मी राहायचो बाहेरच उन्हामंदी. तसा नाही जावई. ए सवितीचे माय, का झाला जी तुम्हाला बोंबलाले? अरे तर जावई आले पाय धुवायला पाणी आण ना. बा काऊन जावई, तुम्ही घरून आंघोळ नाही करून आल्या का? नाही आलो आंघोळ करून, आमच्या घरच्या पाणी संपला होता. बहीण माय पाहुणे आले ना, त्याला पाय धुवायला पाणी देतात ना. थोडा नाही समजा का तुम्हाला? जी मजाक केलो. घ्या पाय धुवा बरं. आता नाही धुत मी पाय.
मी चाललो आपल्या घरी. आपल्या पोरीला ठेवून देवा, तुम्ही येतीस. अबा एकदमच रुसते बाबा. जावई असे नको करा ना. मग कसा करू? भाऊजी भाऊजी माझे भाऊजी आले. आहो बेटकल्या, कायची लाडी गोडी लावून राहिलास तू? आई खाजा गिजा नाही आणलो मी ना. भाऊजी भोसडीच्या जेवता नाही का बे तुला? पैन माय रात दिवस तिथे कुरकुरे खात राहायचे. एक तरी कुरकुऱ्याचं पाकिट आणायला पाहिजे होता ना भाऊजी तुम्हाला. काय त्यांना तुम्हाला भाऊजी मला कुरकुरे आवडतात म्हणून. अबे डुकरा पहिले कपडे घाल आणि तुझ्या बापाला घालायला सांग. ती नंगा उभा आहेस आणि माझ्या समोर तुझा बाप अर्धा नंगा उभा आहे. अबे पाहुण्याचा वेलकम करायची हे कोणती पद्धत होते तुमची? पाहुण्याचा वेलकम करून राहिल्या का कोणती गरिबी दाखवून राहिल्या? हो ना. बाप तसं नाही जावई. आता गरमी लागून राहिली का नाही जी, म्हणूनच बनानीवर आहो. अजी हो, पण आता जावई येत आहे तर चांगले कपडे लावून उभा राहावा. एवढा नाही समजा काजी तुम्हाला? जावई आता का करायचंय तेवढा? चांगली हवा खेळती राहिली पाहिजे अंगाले. माझ्या कुरकुरा भोसडीच्या तुझा डिक्कीत दाबून मारतो. घ्या जावई घ्या, पाय धुवा बरं. हो, फक्त पाय धुतो. आणि पाय धुतल्यावर पाय कायच्यानं पुसू? तुमच्या बनानी का? अजी तर जावई आहे ना, आमच्या घरी टावेल आहे ना. तुम्ही पहिले पाय तर धुवा. टावेल टावेल नशे. टावेल नशे भोंगाळे का म्हणत आहेस तू? जावई होत ना, टावेल नशे म्हणजे काव? या जावयाचे पाय पायनं किती भरले असतं. आज जावई जर का आपल्या टावेलनं पाय पुसल तर टावेल पूर्ण लाल लाल होऊन जाईल ना खराब. अय झाला तर झाला ना. आता जातो जी मी वापस आपल्या घरी. आता माझा कोणता काम नशी येते. लमचा टावेल भरल म्हणून तुम्ही टावेल नाही देऊन राहिला मला. अरे धोड्यात जाऊ दे अशी सासूरवाडी न फासूरवाडी. लमचा एक दाना इज्जत नाही भेटून राहिली मला. जावई जावई, अजी मला तसा नव्हता मनाचा. नाही नाही नाही, जातो मी आता आपल्या गावी. जी नाही ना जावई. तिकडं जावई गेला तेल लावायला. जातो मी आता आपल्या गावी. जा धोड्यात जातेस तर जायला जाईन आपल्या गावी. त्यांचा पहिली वेळ सासूरवाडीत आलो. आता चांगला मटन चिकन दाबून एडसवल्याशिवाय नाही जात. हो मग मी तेच म्हणून राहिलो ना जावई तुम्हाला. आता चांगले हातपाय धुवा आणि चला घराच्या अंदर. श्रीचे चोर साले. नमस्कार जावई, केव्हा आल्या तुम्ही? अजी नमस्कार जी नमस्कार. आताच आलो मी. अबा आमची पोरगी ना दिस. आली ना, ते अंदर आहे. अन तुम्ही बाहेर? हा, या माझ्या भावाला पाहुण्याची सोय करायचा कसा हे समज नाही पा. त्याच्या टकल्यावर निंबू पिरसावा लागते जी. हा भाऊ, हा असा सासरा मला बाहेर ठेवलं ना, आपण अंदर गेला. तुम्ही टेन्शन नको घ्या जावई. तुम्हाला माहितच आहे आपला काम कसं आहे तर. संध्याकाळी तुमची सोय लागलीच समजा. नाही जी, मला माहितच आहे. या गावात माझी सोय लावणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही. बरं आता नाश्ता वास्ता करा, संध्याकाळी भेटून मग. हो, या गावामध्ये लोक उघडेच फिरतात का कान? साला झोपायला तो कोणी कपडेच लावून नाही दिसत. सवितीचे माये घे, जावयाला पायासाठी पाणी घे बरं. पाणी थंड आहे का गरम जी? साधा पाणी आहे जी, नॉर्मल आहे नॉर्मल. एक तिकडं मी आता नॉर्मल पाणी पिईन का? पहिले फ्रीजचा पाणी पाहिजे. अजी तो फ्रीजचाच पाणी आहे. बा मला गरम पाणी पाहिजे. नखरे नको करा आता. जो आहे तो चुपचाप पिऊन घ्या ना. मी नाही पेत पाणी. नेऊन ठेव बरं ग्लास. हे असा राहते तुमचा वागना, म्हणून मला नाही नेऊशा लागत तुम्हाला कोटी. मला का सव काय कोटी येवाचा तुझ्या सोबत. सविते जा बरं, चाय मान बरं जावयासाठी. मानलो कारी चाय मानलो मी ना. नाही आता जातो मी आपल्या गावी. अबा काऊन जी? लमचा पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी आणि तुम्ही माझ्यासाठी खारी चाय मांडता. आता तुमचा जावई खारी चाय पिईल. मग कोणती चाय पेतेस? भुरी? दुधाची चाय पेवायचा आहे मला. अजी तर जावई चिडत्या कायले. जा सविते, त्या डब्यामध्ये दूध ठेवलाय, तो दूध त्या काळी चाय मध्ये टाकून दे. जहरच टाकतो कोण्या दिवशी. पाहिलं का सासरे बुवा, तुमची पोरगी मला मारावा लागली आहे. बरं का म्हणते जी आमदा तुमचे फसल बरी आहे? अजी कोटची फसल म्हणत्या. सप्पा डुकराईने नाच केलं. डुकरायची सोय लावलून तर बहीण माय हा पाणी आला ढर. कडपा पलटवायला गेलो तर अजून पाणी आला. या वर्षी शेतकऱ्याचं काही खरं नाही. हो, आमच्या इकडे तसाच चालला जी. सोयाबीन लावलून पण पाण्यानं पुरा नाच केलं जी आमच्या फसलीचा. भाऊजी चला ना आपण दुकानात जाऊन. त्याला कोणत्या अनाथ आश्रम मध्ये काऊन नाही टाकल्या जी? लेमत्या तुमचे केस पिकून गेले पण हा नाही पिकला आंबा. भाऊजी चला ना, माझ्यासाठी एक खजाना घेऊन आणले तुम्ही. जहरची पुडी घेऊन आणू का बापू तुझ्यासाठी? अजी लहान आहे माझा पोरगा. बे जा बे जा, जावयाला असा परेशान नाही करायचा. सांगा जावई का म्हणत्या तुम्ही? आता का म्हणू जी? संध्याकाळी कायची भाजी बनवून मग? चटणी चुटणी चालते बाबा आपल्याला. नाही तर दार भात चारल्या ना तरी काही नाही म्हणत मी मोठा साधा सिंपल माणूस आहोजी. असा बर, तुरीची दारच करायला लावतो मग संध्याकाळी. एक तिकडं मी चाललो आपल्या गावी. मला नशे रावाचा येते आता. हो बा काजाला जी? नाही मला नशे रावाचा आता. अजी पण झाला का? एक तर मी पहिली वेळ तुमच्या घरी आलो. चांगला मटन कोंबडा चारावाचा तर दार भात चारता का जी मला?
आपणच म्हणले का मी साधा सिंपल माणूस आहो, मला दार चटणी चालते, चपात चालते. मग आता दार चटणीवरून डायरेक्ट कोंबड्या मटणावर कसा का? कधी मी तुमची परीक्षा घेत होतो, माझ्या सासराई चिंगूस निघल म्हणून मला वाटला नव्हता. चिंगूस निघलो असतं तर तुम्हाला गाडी तरी दिलं असतो का गिफ्ट? ते लमची खटारा गाडी अर्ध्या रस्त्यामध्ये बंद पडली होती. धक्का मारत मारत आणलो हिला गावावरी. आणि मग कोटी चालू झाली ते. गाडी घेऊन दिलो मी, आता गाडी वापरायचा कसा ते तुम्हालाच पाहा लागेल ना. तिची सर्व्हिसिंग नाही काही नाही केलं असाल तर गाडी बंद नाही तर का पडेल? त्याची जेवढ्या पैशाची गाडी नव्हे ना तेवढे पैसे तिच्या तब्येतीला लावलो. हे अशी गाडी घेऊन देण्यापेक्षा एखादी फॉर्च्युनर का नाही घेऊन दिल्या? फॉर्च्युनर? माझी इच्छा होती का 2 म्हशी घेऊन देवाच्या, पण तुमच्या सासूनं रोखलं म्हणून सांगा, नाही तर तुमच्या लग्नामध्ये मी आंदन 2 म्हशीच दिलो असतो. कम से कम त्या म्हशीनं दूध देऊन माझी रोजी रोटी तरी चालवलं नसतं. पण हे लमची गाडी हिस्से खाली करून राहिली माझे. चला मी येतो लहान सासऱ्याच्या घरून. बहीण माय लमच्या एवढा मोठा सासरा असून माझी सोय नाही लावू शकत. टकल्या गोटचा तुम्हाला सांगतो ना लहान सासरे बुवा, मला माझ्या सासऱ्याच्या घरी जाऊशाच नाही लागत. पण आता बायको म्हणते तर येवा लागते कसा तरी. तर डायरेक्ट माझ्या घरी येवाचा ना जावई. घ्या, अजून लागते का काही? अजून एक टिल्लू बोलाव का सांगा बरं? नाही 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 राहू द्या ना. नाही, एक टिल्लू घेऊन टाका तुम्ही. अजी नाही जी. अजी घेवाजी. बर एवढा फोर्स करून राहिला तर घेऊनच टाकतो एक टिल्लू. साला माझा सासरा म्हणजे पुरा झाडावरचा कावडा आहे जी. नुसता काव काव काव. पण एकही पाहुणचार नाही करा ढंगानं. नाही नवीन जावई घरी आला, चांगला त्या नवीन जावयाची सोय लावावा. कधी बात नाही समजत आलं. सविती तुमची पोरगी रावायला पाहिजे होती जी. म्हणजे मग मला सासरा असा जोडीदार भेटत होता का नाही? आता तुम्हीच हो म्हणून सांगतो जावई. पेन्या सांगून देतो तुम्हाला. सविती माझीच पोरगी हो. हो जावई, माझ्या अन सवितीच्या मायेचा लपडा होता. पण लमची सवितीची माय माझ्या भावाला आवडे. आता माझा लपडा चालू होता तर माझ्या बापानं माझ्या भावाचा तिच्यासोबत लग्न लावून दिलं. बापरे लगेच जुलूम झाला जी तुमच्यावर. एवढाच नाही, मी बदमाश आहो म्हणून माझ्या बापानं मला प्रॉपर्टी मधून हाकलून टाकलं. तेव्हापासून मी आपल्या बळावर उभा झालो. आता दारू विकतो ना राहतो मस्त आपल्या गावात. अजी पण सविती तुमची पोरगी कशी झाली? लग्न त्याच्या सोबत झालं तर त्याचीही पोरगी असू शकते ना. मीनं पहिलंच बीज टाकलं होतं. बापरे म्हणजे तसा पाहिला तर तुम्ही माझे सासरे लागत्या. मग म्हणून टेन्शन नाही घेवाचा जावई. सुबह शाम दिन रात पियो मेरे तरफ से दारू. आज गाना देखना हो तो बुलाओ क्या आयटम पारू. अजी नाही जी नाही जी. लवकर घ्या जावई आता, नाही तर तुमची बायको येईल. अरे येऊ द्या सालील का भेवतो का मी तिले? हो न तर बहीण माय मी सुखानं दारू नाही पिऊ शकत काही ती. अच्छा मायले ने हो त्याला देऊन देईन. आहो करत आहाजी बाबा खोकल्याची औषध पेताव. भले चुत्या बनवत्या तुम्ही. कुत्र्याचा मूत पेऊन राहिल्या आणि औषध पेताव म्हणून सांगता तुम्ही. ए हा कुत्र्याचा मूत नव्हे दारू हो. त्या दारूले माझ्या भाषेमध्ये कुत्र्याचा मूतच म्हणतात. अरे मेरी पारू समजा करो, ये नहीं है दारू, ये जिंदगी का दवा है रे. काकाजी बाई तुझा नवराच बेवडा आहे, मी का करू? बा लहान सासरे बुवा मला ठेवून गेला काजी. माझा बाप ते ती मटण आणून बसला आहे. 1.5 तास झाले मटण शिजले आहेत आणि तू येती दारू वतून राहिलास. माझ्या नातरा थांब तुझे चमडेच काढतो. हे बायको ये नाही है दारू, बिना कामान नको मले मारू. 2 घुट देशीचे मारून तू पाय, दुःख विसरून म्हणशील सुख केवढा हाय. या टेन्शनच्या जगामध्ये देईल देशी साथ, बाई माझ्यावर विश्वास ठेवून लावून पाय हात. लाल लाल कारी कारी नाही फक्त पांढरी पांढरी दिसते. एवढी मोठी टिल्लू फक्त 50 रुपयाला भेटते. महाग ही नशे बाई देशी इंग्लिश सारखी. एक टिल्लू मारून पाय मजा येईल किती. दोघही नवरा बायको पेवाले बसून, ए सारा माझा देईल बाई चकना आणून. घ्या दाजी कुरकुरे, ए तूही घे मी पॅक बनवून देतो. हरामखोर घन्या. बायको माझी दिसते रागात घराले जातो. दाजी थांबा